नमस्कार. मी डॉक्टर नितीन पंडितराव नेरे, कन्सल्टंट क्रिटिकल केअर फिजिशियन, सुपर्टेक हॉस्पिटल, नाशिक. आज तुम्हाला मी सांगणार आहे B12 डेफिशियन्सी. नेहमीच पेशंट आमच्याकडे येतात ओपीडीला बऱ्याचशा वीक कंप्लेंट घेऊन येतात आणि या पेशंटमध्ये बरेचसे पेशंट आम्हाला B12 डेफिशियन्सीचे आढळतात. तर साधारणतः काय कंप्लेंट असतात B12 डेफिशियन्सीच्या पेशंटचे? तर बऱ्याच वेळा लक्षात राहण्यासंबंधित लोकं कंप्लेंट करतात. काम करताना थकवा जाणवतो. पायाचे पोटऱ्या म्हणजे काल्फ पेनची कंप्लेंट असते. जास्त उभं राहणारे पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये लोअर लिंब पेनची कंप्लेंट जास्त असते. काही पेशंटला B12 डेफिशियन्सी खूप कमी झाल्यामुळे रक्त कमी होतं किंवा खूपच जास्त डेफिशियन्सी असली तर काही पेशंटच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये कावीचं प्रमाण दिसून येतं. बरेचसे B12 डेफिशियन्सीचे पेशंट हे आमच्याकडे हार्ट डिसीजचे कंप्लेंट घेऊन येतात. काही पेशंटला हायपरटेन्शन असतं, काही पेशंटला हृदयाचे प्रॉब्लेम असतात, काही पेशंटला तरुणपणातच लकवा आलेला असतो किंवा अटॅक आलेला असतो. हे असे जे काही कॉम्प्लिकेशन असतात हे B12 डेफिशियन्सी लक्षणं म्हणून आम्ही बऱ्याच वेळा ह्या अशा पेशंटला इन्व्हेस्टिगेट करतो आणि या पेशंटमध्ये आपल्याला ती कमी जाणून येते. तर काय कारण काय असतं? बऱ्याच वेळा आपण त्याचा विचार करतो, की का B12 डेफिशियन्सी डेव्हलप झाली. तर मोस्टली व्हेजिटेरियन पॉप्युलेशनमध्ये B12 हे जास्त डेफिशियंट आढळतं. नॉन-व्हेज खाणारे जे असतात त्यांच्यामध्ये B12चं प्रमाण हे ॲडिक्वेट जाणून येतं आणि व्हेजिटेरियन पॉप्युलेशनमध्ये मुळातच व्हेजिटेरियन डाएटमध्ये ब जीवनसत्वाचं प्रमाण हे खूप कमी असतं. प्राणी आणि प्राणीजन्य पदार्थ जेवढे आहेत म्हणजे मांस आहे, दूध आहे, अंडी आहे किंवा पनीर आहे, हे जे मांस प्राण्यांपासून जे तयार झालेले पदार्थ आहेत यांच्यामध्ये ब जीवनसत्वाचं प्रमाण हे चांगलं आढळून येतं. पण बऱ्याच वेळा हे पण ॲडिक्वेटली खाल्ले जात नाही आणि त्यामुळे मग ब जीवनसत्वाची डेफिशियन्सी बऱ्याच पेशंटला होते. आता कॉम्प्लिकेशनमध्ये आपण जर विचार केला तर प्रामुख्याने रक्त कमी होणं, थकवा येणं. जेव्हा B12 डेफिशियन्सी होते तेव्हा शरीरामध्ये एक विषारी पदार्थ आपल्या वाढायला लागतात. त्याला आपण म्हणतो होमोसिस्टिन आणि बऱ्याच वेळा B12 डेफिशियन्सीच्या पेशंटमध्ये होमोसिस्टिनची टेस्ट आपण जर केली तर तो होमोसिस्टिन वाढलेला असतो. त्याला आपण म्हणतो हायपर होमोसिस्टेनिमिया. हा होमोसिस्टिन जो असतो मित्रांनो, हा मेनली 2 प्रकारे जास्त आपल्याला नुकसान पोहोचवतो. एक म्हणजे आपल्या हाडांना तो ठिसूळ करून टाकतो आणि दुसरं म्हणजे तो आपल्या शरीरामध्ये रक्त गोठवण्याचं प्रमाण वाढवून टाकतो. त्याच्यामुळे होमोसिस्टिन हा बऱ्याच वेळा 30पेक्षा जर जास्त असेल, तर तो डेंजरस मानला जातो आणि तो बऱ्याचशा वेळा शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन तयार करण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण बघतो बऱ्याच वेळा काही माळकरी लोकं असतात आणि अचानक त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन तयार होतात. काहींना अटॅक येतो, काही पेशंट वारतात. आणि बऱ्याच वेळा लोकं चर्चा करतात, त्यांनी कधी आयुष्यभरात कधी पान, बिडी, तंबाखू कशालाच हात लावला नाही आणि त्याला कसं काय प्रॉब्लेम झाला. तर असे जे माळकरी पेशंट असतात यांच्यामध्ये B12 डेफिशियन्सी खूप सिव्हिअर असते आणि बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये होमोसिस्टिनचंही प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशनचे चान्सेस होण्याचे प्रमाण यांच्यामध्ये खूप जास्त असतं. ब जीवनसत्व मित्रांनो शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या बऱ्याचशा क्रियांमध्ये ब जीवनसत्व हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे ब जीवनसत्व जर कमी असलं तर जवळजवळ गाडीत पेट्रोल नाही आणि आपण ती गाडी पळवतो अशी ती परिस्थिती होते. आणि बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा B12ची ट्रीटमेंट करतो तेव्हा जशी गाडी पळायला लागते त्याप्रमाणे अतिशय मॅजिकल चेंजेस विदिन 48 आवर्स पेशंटला जे काही कंप्लेंट्स असतात ते रिझॉल्व्ह व्हायला लागतात. पेशंटची जी काही एनर्जी गेलेली असते ती एनर्जी वापस यायला लागते. पेशंटचं जे काही जेवण कमी झालेलं असतं हे जेवण पण लगेच पेशंटचं वाढायला लागतं. एवढा मॅजिकल रिझल्ट असतो आणि पेशंट अगदी हॅपीली आम्हाला ते सांगतात की सर कालपर्यंत मी अर्धी पोळी खात नव्हतो, आज मी 2 पोळ्या खाल्ल्या. एवढा मॅजिकल रिपोर्ट अशा पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर साधारणतः जेव्हा रिपोर्ट येतात, हे रिपोर्ट आपण जेव्हा टेस्ट करतो पेशंटच्या, तर याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही हिमोग्रामी टेस्ट करतो आणि हिमोग्राममध्ये इंडायसेस असतात. ह्या इंडायसेसमध्ये एक प्रमुख इंडायसेस असतं ते म्हणजे MCV. तर हे MCV जर 100च्या आसपास असेल किंवा 100पेक्षा जास्त असेल, तर 99.99% आपण याला B12 डेफिशियन्सी मानतो आणि अशा पेशंटमध्ये मग आपण ब जीवनसत्वाचं प्रमाण किती आहे हे आपण इव्हॅल्युएट करून घेतो. तर ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट ही खूप सोपी असते. ब जीवनसत्व हे आपल्याला तोंडानेही देता येतं. काही नेझल स्प्रे पण आले आहेत, काही ओरल पॅचेस पण आलेले आहेत
आणि काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये आतडीचे आजार असतात, तर आता काही जे आजार असतात त्याच्यामध्ये पर्निशियस ॲनिमिया, की ज्याच्यामध्ये स्टमकमध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर लॉस झालेला असतो. इंट्रिन्सिक फॅक्टर जर लॉस झाला तर तो B12ला बाइंड नाही होऊ शकत. B12ला बाइंड नाही झाला तर तो जेजुनममधून B12 आणि इंट्रिन्सिक फॅक्टर कॉम्प्लेक्स जे असेल ते जेजुनममधून ॲब्सॉर्ब होत नाही आणि म्हणून अशा पेशंटला आपल्याला बाय प्रोटोकॉल सलाईनमधूनच किंवा रक्तामधून B12 इंजेक्शन हे आपल्याला द्यावे लागतात. तर मित्रांनो, ही अशा प्रकारचं B12 डिफिशियन्सी असते आणि काही पेशंटमध्ये B12 अतिशय कमी होऊन जातं आणि ते वर्षानुवर्ष कमी राहतं. तर बऱ्याच वेळा असे लोकं वेडसरपणा करायला लागतात आणि मग आपण सोसायटी बऱ्याच वेळा त्यांना वेडा आहे म्हणून त्यांना घोषित करतात. तर काही असे पेशंट मेगॅलोब्लास्टिक मॅडनेस याला म्हणतात. असेही पेशंट आपल्याला समाजात आढळतात. तर आपल्या घरामध्ये पण असं काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे पहिले टेस्ट आपण करून घ्यायला पाहिजे. जर असे काही मी सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम जर कोणाला असतील तर सगळ्यात पहिले स्वतःचं इव्हॅल्युएशन करून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आणि जर आपण ॲडिक्वेट लेवलमध्ये जीवनसत्व जर घेतलं आणि ते जर नेहमी आपल्या डाएटमध्ये खाल्लं तर जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये एवढं असतं की ते तुम्हाला पुढचे 5 वर्ष पुरेल एवढं जीवनसत्व आपल्यामध्ये शरीर आपलं साठवत असतं. आणि त्यामुळे आपण दररोज आपल्या जेवणामध्ये जीवनसत्व येतंय की नाही हे आपण बघायला पाहिजे. स्पेशली ज्या मदर्स आहेत घरात, किचन त्यांच्या हातात असतं. जीवनसत्व कशात जास्त आहे, कशात ॲडिक्वेट जीवनसत्व हे त्यांना कळालं पाहिजे. कारण घरात जे लहान पोरं असतात यांना जर तुम्ही ॲडिक्वेट डाएट दिली नाही किंवा ॲडिक्वेट जर न्यूट्रिशन दिलं नाही आणि ते जर एज्युकेशनमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये कशात जर कमी पडत असतील ड्यू टू लो स्टॅमिना किंवा त्यांच्या मेमरी जर त्यांची जर ॲडिक्वेट राहत नसेल, तर मित्रांनो हा त्यांचा दोष नाही आहे, हा आपला दोष आहे की आपण त्यांना ॲडिक्वेट डाएट देत नाही आहे. त्यामुळे मला तर वाटतं की कुठल्याही प्रथा वगैरे न पाहता मिक्स डाएट हे सगळ्यात बेस्ट डाएट आहे. ते पोरांना तरी द्यावं. अंडे दररोज खाल्ले पाहिजे आणि जीवनसत्व मुलांना ॲडिक्वेट जातं हे आपण बघितले पाहिजे की जेणेकरून त्यांच्या मनाची, हाडांची आणि शरीराची व्यवस्थित त्यांची वाढ होईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. थँक्यू मित्रांनो. पुन्हा एकदा हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या मी बोलणार आहे आयर्न डिफिशियन्सी आणि